नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युगांतर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। माझं नाव आहे दीप्ती नायर आणि आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत। जेव्हापासून आपण 2025 ची तयारी कशी करायची हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तेव्हापासून खूप सगळी क्वेरी आहे की 2025 च्या MPSC परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धतीनुसार म्हणजे मुख्य परीक्षेसाठी बुक लिस्ट कोणती असणार आहे किंवा कोणकोणती पुस्तकं फॉलो करायची। ठीक, सो आता विद्यार्थ्यांना पहिले तर हे सांगू इच्छिते की प्रिलिम्सची एक्झाम पूर्व परीक्षा जी आहे ही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचीच असणार आहे आणि मुख्य परीक्षा 2025 ची मुख्य परीक्षा MPSC ची जी होणार आहे ती असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची, लेखी स्वरूपाची किंवा वर्णनात्मक पद्धतीनुसार। ठीक, आता याच्यासाठी तुम्हाला लागणारी जी बुक लिस्ट आहे ती कोणती कोणती आहे याबद्दल आज आपण इथे चर्चा करणार आहोत। ठीक, सो सगळ्यात पहिले तर हे लक्षात घ्याल विद्यार्थी मित्रांनो की मुख्य परीक्षेमध्ये जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्यानुसार 9 पेपर असणार आहेत। 2 लँग्वेजचे, एक इंग्लिश आणि एक वर्नॅक्युलर, एक एसे रायटिंगचा, 4 जनरल स्टडीजचे आणि त्यानंतर एक ऑप्शनल सब्जेक्ट जो तुम्ही निवडाल त्याचे 2 पेपर असणार आहेत 250 मार्कांचे। ठीक, सो आज आपण इथे जे डिस्कशन करणार आहोत ते कशाबद्दल असणार आहे, ती बुक लिस्ट जी मी तुम्हाला सांगत आहे ती असणार आहे सामान्य अध्ययन या टॉपिकबद्दल, म्हणजे जनरल स्टडीज पेपर 1, जनरल स्टडीज पेपर 2, जनरल स्टडीज पेपर 3 आणि जनरल स्टडीज पेपर 4 संदर्भात ही बुक लिस्ट असणार आहे। त्याचबरोबर युगांतर अकॅडमीमध्ये 5 ऑप्शनल सब्जेक्ट शिकवले जातात। 5 ऑप्शनल सब्जेक्ट कोणते कोणते आहेत हे आहेत हिस्ट्री, PSIR, ॲग्रिकल्चर, सोशोलॉजी आणि जॉग्राफी। या सगळ्यांनी हे विषय जे शिकवणारे टीचर्स आहेत, फॅकल्टी आहेत, ते एक्सपर्ट फॅकल्टी आहेत आणि प्रत्येक फॅकल्टीने आपापल्या ऑप्शनल सब्जेक्टचे नोट्स डेव्हलप केलेले आहेत मराठी माध्यम आणि इंग्लिश माध्यमातून। सो ऑप्शनल सब्जेक्टच्या नोट्ससाठी तुम्हाला कुठेही दुसरीकडे जायची गरज नाही। ऑप्शनल सब्जेक्टसाठी तुम्हाला सगळं रेफरन्स मटेरियल, नोट्स, टेस्ट सिरीज सगळं काही इथे अवेलेबल आहे। त्याचबरोबर जनरल स्टडीजसाठी आता जनरल स्टडीज पेपर 1, जनरल स्टडीज पेपर 2, जनरल स्टडीज पेपर 3 आणि 4 यांचे विषयवार बुक्स कोणते कोणते असायला पाहिजेत हे मी तुम्हाला इथे सांगते। मार्केटमध्ये असलेले रेफरन्स बुक जे आहेत, अवेलेबल रेफरन्स बुक जे आहेत त्यापैकी बेस्ट रेफरन्स बुकचा आपण इथे यादी घेतलेली आहे, जे मला माहिती आहेत किंवा माझ्या संज्ञानात आहेत ते मी तुम्हाला इथे सांगत आहे। आणि त्याच्याचबरोबर पुन्हा एकदा लक्षात घ्याल की रेफरन्स बुक म्हटलं की ते तुमच्या एक्झामसाठी लिहिलेले नाहीत। ठीक, तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार त्यातून काही सिलेक्टिव्ह टॉपिक निवडून त्याचा सखोल अभ्यास करायचा असतो। ठीक, यू हॅव टू टेक आउट द सिलेबस फ्रॉम रेफरन्स बुक आणि म्हणूनच युगांतर अकॅडमीमध्ये काही नोट्स देखील तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत की बुक लिस्टची लिस्ट मोठी आहे, मग आपण नोट्सच्या माध्यमातून देखील याचा अभ्यास करू शकतो। ठीक आहे, सो जनरल स्टडीज पेपर 1चा जो सिलेबस आहे तो सिलेबस काय आहे, सिलेबस आहे भारतीय वारसा, कला आणि संस्कृती, भूगोल, जगाचा इतिहास आणि सामाजिक व्यवस्था, भारतीय सामाजिक व्यवस्था। ठीक, हा आहे टॉपिक जनरल स्टडीज पेपर 1चा। मग जनरल स्टडीज पेपर 1च्या टॉपिकला लक्षात घेऊन हिस्ट्री या सब्जेक्टसाठी कोणती कोणती पुस्तकं वाचणं अपेक्षित आहे, कमीत कमी ही तुमच्या संग्रही तरी असायला पाहिजे। सो सगळ्यात पहिले तर हे लक्षात घ्या की जनरल स्टडीज पेपर 1, 2, 3, 4चा अभ्यास करताना सगळ्यात पहिले NCERT 6वी ते 12वी तुम्ही वाचून घेतलेली पाहिजे, फाउंडेशन क्लिअर असलं पाहिजे। जर तुम्हाला NCERT इंग्लिशमध्ये वाचायला प्रॉब्लेम होत असेल तर त्याचे मराठी सारांश उपलब्ध आहेत, त्यांचा उपयोग करून घ्या आणि त्याच्यानंतर रेफरन्स बुकला रेफर करा। रेफरन्स बुक अभ्यासताना पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत वाचायचं नाही, आपल्या सिलेबसला लक्षात घेऊन तुम्हाला रेफरन्स बुकमधून काही निवडक टॉपिक वाचायचे आहेत, हे लक्षात ठेवा। युगांतर अकॅडमीच्या टीचर्सनी, लेखकांनी लिहिलेले जे नोट्स आहेत ते नोट्स अशा स्वरूपाचे आहेत की रेफरन्स बुकचा उपयोग करून त्याचा एक्झाम ओरिएंटेड सारांश या पुस्तकांमध्ये तुम्हाला मिळेल। म्हणजे क्लास नोट्स जे आहेत ते रेफरन्स बुकचा सारांश असणार आहेत, तुम्ही यावर डिपेंडंट राहू शकता। ठीक, सो चला तर मग आपण आपल्या चर्चेला डिस्कस करायला सुरू करूया। सो प्राचीन भारतासाठी मराठी माध्यमातलं जे उत्कृष्ट पुस्तक अवेलेबल आहे ते आहे राहुरकर आणि
गायधनी या सरांनी लिहिलेलं, म्हणजे राहुरकर आणि गायधनी यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे प्राचीन भारताचा इतिहास, याचा संदर्भ तुम्ही 100% घ्या. त्याच्याचबरोबर RS शर्मा सरांचं जे मराठी माध्यमाचं पुस्तक आहे हे देखील तुमच्याकडे असायला पाहिजे. म्हणजे या दोनपैकी एक पुस्तक जर तुमच्याकडे असेल तर ते सफिशियंट असेल. मध्ययुगीन भारतासाठी सतीशचंद्र सर, आधुनिक भारतासाठी स्पेक्ट्रम वगळण्यायोग्य नाही, स्पेक्ट्रम वाचावंच लागेल. फाईन. आणि त्याचबरोबर बिपनचंद्र. ठीक. आता या सगळ्यांबरोबरच माझे जे युगांतर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर असलेले नोट्स आहेत, एक आहे प्रिलिम्स सिरीज किंवा प्रिलिम्स मंत्राची सिरीज, जे प्रिलिम्स ओरिएंटेड पुस्तकं आलेली आहेत, आणि एक असणार आहेत मेन्स सिरीज. ठीक. सो मेन्ससाठी वेगळे नोट्स डेव्हलप केलेले आहेत. एन्शियंट इंडिया, मिडिवल इंडिया आणि मॉडर्न इंडिया या तिघांचाही लाभ घ्यायला विसरू नका. इतिहास विषयासाठी तुम्ही नोट्सवर डिपेंडंट राहू शकता. स्वातंत्र्योत्तर भारतासाठी आहेत बिपनचंद्र, सिलेक्टिव्ह टॉपिक. ठीक. त्याचबरोबर या सगळ्यांबरोबर जर तुम्हाला उत्तर लेखनामध्ये कौशल्य मिळवायचं असेल तर तुम्हाला YCMOUची BA हिस्ट्रीची पुस्तकं संदर्भ ग्रंथ म्हणून घ्यायला हरकत नाही. या व्यतिरिक्त कला आणि संस्कृती, सुशील अहिरराव सर, युगांतर अकॅडमीच्या नोट्समध्ये यांचा देखील समावेश आहे. आणि त्याच्याचबरोबर जगाचा इतिहास, जैन आणि माथुर. ठीक. ही आहे इतिहासाची बुकलिस्ट. इतिहास विषयासाठी एवढी पुस्तकं तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर जॉग्रफीसाठी तुम्हाला भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विषय संदर्भासह अशा प्रकारचं सिलेबस आपल्याला दिलेलं आहे. भूगोलासाठी 6वी ते 12वीची NCERTची पुस्तकं महत्त्वाची आहेत, पण अतिमहत्त्वाची जी आहेत ती कोणती आहेत? 11th आणि 12thची NCERT जॉग्रफी. मराठी सारांश वाचला तरी चालेल. ठीक. त्यानंतर भारताचा समग्र भूगोल AB सौदी सरांचं पुस्तक आहे. ठीक. या व्यतिरिक्त माजिद हुसेन सरांच्या पुस्तकातून काही सिलेक्टिव्ह टॉपिक तुम्ही काढून घेऊ शकता. त्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलासाठी दिलीप पाटील आणि दीपक बाविस्कर सरांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे हे सफिशियंट राहणार आहे. त्या व्यतिरिक्त जे ॲटलस, मॅपिंगसाठी ॲटलसचा जो उपयोग तुम्ही करणार आहात तो कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी विशेष डेव्हलप केले गेलेलं ओरिएंट लॉंगमॅनचं पुस्तक किंवा ऑक्सफर्डचा ॲटलस हे तुम्ही घेऊ शकता. आणि जगाचा भूगोलसाठी पूनम पवार मॅडमचे नोट्स. ठीक. ही पुस्तकं भूगोल या विषयासाठी तुम्हाला अभ्यासायची आहेत. त्यानंतर इंडियन सोसायटीसाठी NCERTची 2 पुस्तकं आहेत, 11th आणि 12thची, ज्यांचं नावच आहे इंडियन सोसायटी. ठीक. या व्यतिरिक्त समाजशास्त्र वैकल्पिक विषयाचे लेखक तसंच शिक्षक असलेले गुंजन मेश्राम सर यांनी डेव्हलप केलेले जे नोट्स आहेत भारतीय समाजव्यवस्था, युगांतर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर हे अवेलेबल आहेत. मराठी आणि इंग्लिश माध्यमातून हे अवेलेबल असणार आहेत, याचा लाभ घ्यायला विसरू नका. सो जनरल स्टडीज पेपर 1साठी वेगळी बुकलिस्ट तर तुम्हाला सांगितली, वेगळे नोट्स देखील तुम्हाला सांगितले. पण आता जर ही बुकलिस्ट मोठी वाटत असेल किंवा तुमची इच्छा असेल की जनरल स्टडीज पेपर 1 सगळे 3 विषय म्हणजे इतिहास, भूगोल आणि इंडियन सोसायटी या सगळ्यांचा समावेश असलेलं एखादं बुकलेट असेल का, तर युगांतर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर हे देखील तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे. सामान्य अध्ययन पेपर 1साठी मराठी माध्यम आणि जनरल स्टडीज पेपर 1साठी इंग्लिश मीडियम अशा प्रकारे दोन्ही बुकलेट युगांतर अकॅडमीमध्ये अवेलेबल असणार आहेत. रणांगण बॅचच्या सुरुवातीला म्हणजे रणांगण बॅच सुरू झाल्यानंतर हे नोट्स तुम्हाला प्रिंटेड फॉर्ममध्ये मिळणार आहेत. हे मिळणार आहेत जनरल स्टडीज पेपर 1 वाले, पेपर 1, 2, 3, 4 वाले बुकलेट्स, 4 बुकलेट. ठीक. आणि जर तुम्हाला नोट्स वेगळे घ्यायचे असतील तर ते ऑनलाईन ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर अवेलेबल असणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर जनरल स्टडीज पेपर 2. आता जनरल स्टडीज पेपर 2चा जो सिलेबस आहे तो काय आहे? यामध्ये आहे शासन, राज्यघटना, राज्यव्यवस्था, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध IR. ठीक. सो यामध्ये इंडियन पॉलिटीसाठी किंवा शासन व्यवस्थेसाठी कोणती पुस्तकं तुम्हाला वापरायची आहेत? शासन व्यवस्था आणि राज्यव्यवस्थेसाठी DD बसू सरांचं पुस्तक, त्याचबरोबर सुभाष कश्यप मराठीतून अवेलेबल आहे आणि M लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक. मग आता या तिन्ही पुस्तकांना अभ्यासायचं आहे का? नाही, है ना. यापैकी कोणतंही एक पुस्तक तुमच्याकडे असेल तरी चालेल, पण 3 ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत. ठीक. त्यानंतर भारताची राज्यघटना. भारताची राज्यघटनेसाठी PM बक्षी सरांचं पुस्तक आहे, कॉन्स्टिट्यूशन, आवर कॉन्स्टिट्यूशन. ठीक. त्याच्याचबरोबर
भारतीय राज्यव्यवस्था या संदर्भात लिहिलेले योगेश देवकर सरांचे नोट्स आहेत. PSIRची फॅकल्टी, एक्सपर्ट फॅकल्टी, 2 इंटरव्ह्यू दिलेले, मेन्सचा एक्सपिरियन्स असलेले, स्वतःचे त्यांनी नोट्स डेव्हलप केलेले आहेत इंडियन पॉलिटीचे. ठीक, सो याचा लाभ घ्यायला विसरू नका. आणि गव्हर्नन्सचं पुस्तक मी लिहिलेलं आहे जे नोट्स स्वरूपात अवेलेबल आहे, याचा देखील लाभ घ्यायला विसरू नका. ठीक, त्यानंतर सोशल जस्टिससाठी 8th आणि 11th स्टँडर्डची जी NCERT आहे पॉलिटिकल सायन्स, है ना, या NCERT मधून काही सिलेक्टिव्ह टॉपिक आहेत जे सोशल जस्टिसशी कनेक्ट होताना तुम्हाला दिसतील. याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि त्या व्यतिरिक्त सामाजिक न्याय या विषयावर 100-120 पानांचं नोट्स अवेलेबल आहेत युगांतर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर, जे गुंजन मेश्राम सरांनी लिहिलेले आहेत. ठीक, सो याचा देखील लाभ घ्या. आता हे झालं जनरल स्टडीज पेपर 2 बद्दल. यानंतर आहे इंटरनॅशनल रिलेशन. ठीक, आंतरराष्ट्रीय संबंध. सो आंतरराष्ट्रीय संबंधांसंबंधी संदर्भ ग्रंथ म्हणून तुम्हाला जर यूज करायचं असेल तर अतिशय गाजलेले आणि अनुभवी लेखक शैलेश देवळणकर सर, ठीक, यांचं पुस्तक. त्यानंतर एक मासिक वर्ल्ड आउटलुक हे मासिक. आणि त्या व्यतिरिक्त IRचे नोट्स, इंटरनॅशनल रिलेशन्सचे नोट्स जे मयूर बारबोले यांनी लिहिलेले आहेत. यांनी देखील अनेक मेन्स दिलेले आहेत इंटरव्ह्यूचा. यांना देखील एक्सपिरियन्स आहे UPSCचा इंटरव्ह्यू. आणि त्याच्याचबरोबर युगांतरमध्ये हे IR विषयाचे फॅकल्टी देखील आहेत. यांनी डेव्हलप केलेले त्यांचे स्वतःचे नोट्स आहेत जे तुम्हाला इथे अवेलेबल होतील. ठीक, या व्यतिरिक्त जसं जनरल स्टडीचं बुकलेट अवेलेबल होतं तसंच जनरल स्टडीज पेपर 2चं देखील बुकलेट अवेलेबल आहे. मराठी माध्यम आणि इंग्लिश माध्यमातून हे अवेलेबल असणार आहे. आणि हे रणांगणच्या विद्यार्थ्यांना प्रिंटेड फॉर्ममध्ये मिळणार आहेत. वेगवेगळे नोट्स अवेलेबल आहेत ऑनलाईन ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर. त्याचबरोबर हे बुकलेट्स देखील ऑनलाईन ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर अवेलेबल होतील. ठीक, त्यानंतर जनरल स्टडीज पेपर 3 यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, आंतरिक सुरक्षा किंवा इंटरनल सिक्युरिटी आणि आपदा व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट हे आहेत सब्जेक्ट. म्हणजे जनरल स्टडीज पेपर 3 मध्ये मल्टी डायमेन्शनल सब्जेक्ट असलेले तुम्हाला बघायला मिळतील. यानुसार यांची बुकलिस्ट देखील मोठी आहे. ठीक, यांची मुकलिस्ट देखील मोठी आहे. सो यांच्या बुकलिस्टमध्ये अर्थशास्त्र, या अर्थशास्त्र विषयासाठी आहे संजीव वर्मा सरांचं पुस्तक. त्यानंतर एग्रोनॉमीसाठी विशाल भोंग सरांचं पुस्तक. विशाल भोंग सर युगांतर अकॅडमीचे डायरेक्टर, त्याच्याचबरोबर ॲग्रिकल्चर ऑप्शनल विषयाचे लेखक आणि फॅकल्टी म्हणून इथे कार्यरत आहेत. ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये 1500पेक्षा जास्त पानांचे प्रिंटेड नोट्स यांचे अवेलेबल आहेत, ज्याचा लाभ घ्यायला विसरू नका. जर तुम्ही ॲग्रिकल्चर ऑप्शनलचे स्टुडंट आहात किंवा ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडमधून आहात तर विशाल भोंग सरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यायला विसरू नका. त्यानंतर पर्यावरण, तुषार घोरपडे सरांचं पुस्तक. त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी प्रमोद जोगळेकर आणि सचिन भस्के सर या दोघांचीही पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ऑप्शन म्हणून तुम्हाला दोन्ही पुस्तकांची नावं दिलेली आहेत. फाईन. त्यानंतर आंतरराष्ट्रीय सुरक्षा, राकेश अकोलकर सरांचं पुस्तक आहे जे आंतरराष्ट्रीय सुरक्षा या विषयावर लिहिलं गेलेलं आहे. आणि या व्यतिरिक्त योगेश देवकर सरांनी डेव्हलप केलेले इंटरनल सिक्युरिटीचे नोट्स, ठीक, इंग्लिश आणि मराठी माध्यमातून अवेलेबल असणार आहेत. जैवविविधतेसाठी, बायोडायव्हर्सिटीसाठी पूनम पवार मॅडमचे नोट्स युगांतर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल असणार आहेत. अशा प्रकारे तुम्हाला एक मोठी सिरीज इथे किंवा मोठी लिस्ट इथे पुस्तकांची दिलेली आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला जनरल स्टडीज पेपर 3चे बुकलेट पाहिजे असतील तर जनरल स्टडीज पेपर 3चे सगळे विषय कव्हर केलेले बुकलेट युगांतर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर इंग्लिश आणि मराठी माध्यमातून मिळणार आहेत. ठीक, त्या व्यतिरिक्त आहे जनरल स्टडीज पेपर 4 नीतिशास्त्र, सचोटी आणि क्षमता. ठीक, सो एथिक्स आणि इंटिग्रिटी या विषयासाठी जी बुकलिस्ट आहे ती ही आहे की सुब्रमण्यम केळकर सरांचं पुस्तक अवेलेबल आहे, अपर्णा दीक्षित मॅडमचं पुस्तक अवेलेबल आहे आणि त्याच्याचबरोबर युगांतर नोट्स देखील अवेलेबल असणार आहेत. सो अशा प्रकारे जनरल स्टडीज पेपर 1, 2, 3, 4 मेन्सचे बुकलिस्ट निवडताना तुम्ही याचा संदर्भ नक्कीच घेऊ शकता. हे संदर्भ ग्रंथ आहेत, नोट्स अवेलेबल आहेत, मराठी आणि इंग्लिश माध्यमातून अवेलेबल आहेत. आणि त्याचबरोबर युगांतर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर या सगळ्यांचे जनरल स्टडीज पेपर 1, 2, 3, 4चे बुकलेट अवेलेबल असणार आहेत. ठीक, या व्यतिरिक्त प्रिलिम्स मंत्रा
सिरीजमध्ये तुम्हाला विविध पुस्तकं ऑलरेडी अवेलेबल झालेली आहेत. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर ही अवेलेबल आहेत. यामध्ये तुम्ही हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमी, सायन्स टेक्नॉलॉजी या सगळ्यांचा लाभ घेऊ शकता. एन्व्हायरमेंट वगैरे ही पुस्तकं अवेलेबल झालेली आहेत. याचा लाभ घ्यायला विसरू नका. त्याचबरोबर युगांतर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर सुरू होणाऱ्या रणांगण बॅचला अजूनही जर तुम्ही कनेक्ट झाला नसाल तर लगेचच ॲप डाउनलोड करा. त्या ॲपला एक्सप्लोर करा. त्यामध्ये असलेल्या विविध बॅचेस बघा, त्यातले व्हिडिओ बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेंटरशिप प्रोग्रॅम फ्री आहे. मेंटरशिप प्रोग्रॅम फोल्डर ऑल बॅचेसमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. 21पेक्षा जास्त व्हिडिओ त्यावर अपलोड केलेले आहेत. अजूनही व्हिडिओ अपलोड होतच आहेत. सिलेबस डिकोड केला जाईल. स्पर्धा परीक्षेच्या पहिल्या टप्प्यापासून इंटरव्ह्यूपर्यंत, एसे रायटिंगपासून न्यूजपेपर रीडिंगपर्यंत, आन्सर रायटिंगपासून इंट्रोडक्शन रायटिंगपर्यंत सगळं काही त्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओ सिरीज मोफत आहे. याचा लाभ घ्यायला विसरू नका. युगांतर अकॅडमीच्या ॲपला लगेच डाउनलोड करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द सेशन गाईज अँड हॅव अ गुड डे हेड.